कचरा साफ करताना एवढं गर्दीमध्ये कसं जरा व्यवस्था चांगली केली. अशोक 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 अरे 5 वाजता अधिक सुंदर करायचं असेल, आपल्या शहरामध्ये घाण नको असेल, आपल्या शहरामध्ये रोगराई नको असेल, तर आपण काय करू शकतो. मला चांगलं आठवतंय कडवी साहेब आणि सरकटे साहेबांच्या मदतीने आपण प्लॅस्टिक गोळा करायचा उपक्रम केलेला होता. शाळामध्ये आपण गोळा करायचो आणि तो त्याचं रिसायकल आहे डम्पिंगला जात होतो. आता आपली पोझिशन अतिशय चांगली झाली. या मधल्या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण बायोगॅस तयार केलेली आहे, की त्याच्यातनं ओला कचऱ्यापासून बायोगॅस तयार होत आहे. माझ्या सोसायटीमध्ये की ते साठवत राहतं. बरं, प्रायव्हेट टेम्पो आणून ते कुठेतरी नेऊन टाका म्हणून सांगितलं, ते म्हणतात की नाही आमचं फोटोकडून आम्हाला दंड देतो. मग त्या कचऱ्याचं काय करायचं. सगळे प्रश्न मला तुम्हाला सर्वांना परत एकदा विनंती, आपण स्वतः सुद्धा जर आता आपल्या सगळ्या शिक्षकांनी ही मोहीम करायला मी जेव्हा ही मोहीम मी माझ्यापासून सुरुवात केली, माझ्या प्रत्येक विद्यार्थ्या माझ्या आता जो आपला व्हॉट्सअप ग्रुप केलाय साहेब आपण हे केलंय ना, त्याच्यावर टाकण्याची सुरुवात केली. आणि तुम्हाला सांगायचं कारण मला जो गाडे तुमच्या लक्षात आहे गाडे शेतपण नव्हतं पूर्णपणे सहकार्य करून त्या मोहिमेत आपला हातभार लावूया आणि ही मोहीम यशस्वी करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करूया असं ते आपल्या सर्वांच्या वतीने माननीय आयुक्त महोदय उपायुक्त महोदय यांना ग्वाही देतो. आणि माननीय उपायुक्त महोदयांनी आपल्याला सर्व मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. आणि सरांच्या कामगिरीबद्दल आपल्याला कदाचित माहिती नसावं, साहेबांनी वेंगुर्ला त्याच्यानंतर कर्जत आणि माथेरान या नगरपालिका ज्या आहेत त्या कचरा मुक्त आणि प्लॅस्टिक मुक्त केल्या. आणि त्यांच्या कामगिरीचा असा काही एका नगरपालिकेमध्ये उतरला, जी माथेरानची नगरपालिका आहे. त्या नगरपालिकेमध्ये साहेबांची बदली झाल्यानंतर एका रस्त्याला माझी झाली. युकेच्या एका मुलीने PhD केली माझी. बापरे. जॉर्जिया बोली नावाची. तिने गुगलवर सर्च करत असताना तिला माझा रेफरन्स लागला. वेंगुर्ल्याला आली, 2 दिवस थांबली आणि तिने तो सगळा अभ्यास केला. तिच्या PhDच्या ह्याच्यात अभ्यास क्रमात घेतला. PhD थीसिस केला त्याच्यावर. आणि जवळपास एन्व्हायरमेंट सायन्सचे, इंजिनिअरिंगचे असे वेगवेगळे जवळपास 100हून अधिक मुलांनी त्यांचे स्टडी रिपोर्ट माझ्या मी केलेल्या उपक्रमावरती अनेक विद्यापीठांनी त्यांचा अभ्यासाचा विषय केला. माझा विषय जवळपास माझ्याकडं आत्तापर्यंत अभ्यास करण्यासाठी येऊन गेलेले लोक आहेत जवळपास 5 लाख होऊन आले. माझा प्रकल्प पाहून मला भेटून आणि मला भेटायला येणारी ही 5 लाख होऊन अधिक लोक आहेत. जवळपास त्या परदेशाची जवळपास एक 50-60 लोक असतील परदेशात आले वेगवेगळ्या देशात. युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्रामचे पॅसिफिकचे प्रमुख म्हणजे असिस्टंट डायरेक्टर जनरल म्हणतात त्यांना, ते खास मला वेंगुर्ल्यात येऊन भेटून गेले. त्यामुळं मला प्रसिद्धी अजिबात नव्हती, प्रसिद्धीची मला गरजही नाही आहे, फक्त रिझल्ट पाहिजे. आणि या शहरात रिझल्ट निर्माण करण्यासाठी आम्ही तळमळीनं काम करू. त्यात आपण सगळ्यांनी आपलं योगदान थोडंफार दिलं आमच्याबरोबर तर आम्हाला याच्यात गती. आणि जो गॅप मी तुम्हाला वारंवार एक गॅप शब्द वापरतोय, तो गॅप आहे आमच्यात थोडा तरी. आता नागरिक आणि आमच्यामध्ये थोडा गॅप आहे, तो आपल्या माध्यमातून 100% दूर होईल. त्यासाठी हे आपल्याला म्हणजे आव्हान करतोय की आपण आमच्या मोहिमेत सहभागी. तुम्ही तुमच्या कचऱ्याचं 100% व्यवस्थापन केलं, तुम्हाला 1 रुपया मागणार नाही, परंतु ती सिस्टीम आपल्याला डेव्हलप करायची.
आता सध्या सुरुवातीला पहिला टप्पा आम्ही काय केला, तुम्ही तुमच्या सोसायटीत कंपोस्टिंग केलं, आम्ही तुम्हाला 5%चा बेनिफिट द्यायचा. आणि ज्या वर्षी ज्यांनी आमच्या हे कंपोस्ट बनवलं सगळ्याला आम्ही 5% त्यांना आता मिळाले सुद्धा 5%. म्हणजे तुम्ही तुमच्या सोसायटीच्या आवारात तुमच्या इथं कंपोस्टिंग केलं तर आम्ही तुम्हाला तुमच्या प्रॉपर्टी टॅक्सच्या 5% बेनिफिट द्यायला चालू केलं. परंतु आता दुसरा एक विषय काय होतो, तुमचा ओला कचरा विल्हेवाट लागते, सुका कचऱ्याला आम्ही एजन्सी देऊ. फक्त आता विषय एकाच गोष्टीचा आहे, जो डायपर सॅनिटरी नॅपकिनचा जो कचरा आहे त्याची विल्हेवाट लागत नसल्यामुळं किंवा तो आम्हाला कलेक्ट करावा लागतो. म्हणजे त्याच्यात दुसरी अजून कुठलं सोल्युशन नाही. त्यामुळे आम्हाला ते 600 रुपये आता सध्या माफ करता येत नाही. त्याच्यासाठी जर आम्ही काही एजन्सीशी टाईप केला आणि ते जर घेऊन जायची व्यवस्था जर झाली तर तेही आम्ही तुम्हाला 100% माफ करू शकतो. फक्त त्यासाठी आमचं चाललंय प्लॅनिंग कसं करायचं ते. अशा पद्धतीनं तुमच्या घरातला कचरा महापालिकेला उचलायची गरज ज्यावेळेस पडणार नाही त्यावेळेस तुमचे 600 रुपये पूर्ण माफ होतील. म्हणजे कचरा काय होते, आता लोकांना काय वाटतं की कचरा ही महापालिकेचीच जबाबदारी, त्यामुळे बेशिस्तपणा आला त्याच्यात, थोडं शिस्त कमी पडली. ज्यावेळेस लोकांना वाटेल हा माझा कचरा आहे आणि लोक त्याच्यावर विचार करतील त्यावेळेस कचऱ्याचाच प्रश्न शिल्लक राहणार नाही. ही त्याच्या मागची संकल्पना आहे 600 रुपये घेण्यामध्ये. आणि स्वतःहून लोकांनी जर काय असे स्वतः प्रयोग केले तर हे म्हणजे सगळंच सोपं होणार आहे. परंतु जोपर्यंत आम्ही कुठला चार्ज लावत नाही, कुठला दंड करत नाही, तोपर्यंत लोक सुधारणार नाही. त्यासाठी ही 600 रुपये लावलेले आहेत. परंतु 600 रुपयाचं बर्डन न मानता 600 रुपये कमी करण्याचे मी तुमच्याकडे युक्ती आहे त्या वापरा. तर सरांनी सर्व आता समजून सांगितलेलं आहे. सांगण्यासारखं काय नाही झालं. फक्त पुन्हा एकदा आपण त्याच्या वतीने सर्वांना विश्वास देतो की जो विश्वास आपल्यावर दर्शवलेला आहे, दाखवण्यात आलेला आहे की शिक्षकांमार्फतच ही मोहीम यशस्वी अधिक गतीने करता येईल. तर ती आपण स्वीकारलेली आहे आणि निश्चित आपण साहेबांच्या ज्या प्रकल्प आहेत, ज्या संकल्पना आहेत त्या प्रत्यक्षात साकार करण्यासाठी आपण शिक्षण विभागाच्या वतीने अगदी 100%ने 101% आपला जो सहभाग आहे तो या विभागाला देऊया अशी मी आपल्या सर्वांच्या वतीने साहेबांना ग्वाही देतो. आणि आजची ही बैठक या ठिकाणी संपली. यहाँ वहाँ जहाँ तहाँ मत पूछो कहाँ कहाँ फेंको मत, जल में भी थल में भी अगल बगल में भी फेंको मत. अपनी जगह की साफ सफाई सबसे पहले कर लो, लेकिन कूड़े करकट को तुम बाजू में न ढक लो. सब कुछ एकत्रित करके डब्बे में तुम रख लो. बस फेंको मत, बस फेंको मत, बस फेंको मत, बस फेंको मत, फेंको मत. आते जाते रास्ते से खड़े बैठे खिड़की से फेंको मत. चुपके से कोने में या खुले आम अंगने में फेंको मत. गाड़ी को ठेले को अच्छे से चमका के रखना, लेकिन बदले में रास्ते को कभी न गंदा करना. जेब में या थैली में रखकर सही जगह पहुंचाना. बस फेंको मत, बस फेंको मत, बस फेंको मत, बस फेंको मत, फेंको मत. नली में ना नाला में ना कुइया ना तलैया में ना फेंको मत. नदिया की धार में ना सागर किनारे में ना फेंको मत. खुले में कुछ खाया पिया गर्म हो या हो ठंडा, उसके बाद तुम ढूंढो कूड़े का कोई कुंडा. इधर उधर कुछ डाला तो जरूर पड़ेगा डंडा. बस फेंको मत, बस फेंको मत,
फेंको मत, बस फेंको मत, फेंको मत। अपना तो कर लो काम, औरों का भी रखो ध्यान, फेंको मत। ना कोई खर्चा ना कोई मेहनत, सरल है करना स्वच्छ भारत, फेंको मत।